नमस्कार विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो, मी सौ रुपाली देशपांडे, डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या BMCC कॉलेज पुणेमध्ये OCM हा विषय शिकवते, म्हणजेच वाणिज्य संघटन आणि व्यवस्थापन. आज आपण बघणार आहोत पाठ क्रमांक 4 यामधला विमा आणि विम्याची तत्वे. चला तर मग PPTच्या सहाय्याने हे समजून घेण्याचा प्रयत्न करू. पाठ क्रमांक 4 मधला बँकेनंतरचा दुसरा मुद्दा आहे विमा, म्हणजेच इन्शुरन्स. आता विमा म्हणजे काय हे आपण समजून घेऊया. विमा हा कुठल्याही पद्धतीचा लाभाचं साधन नाहीये, हे सगळ्यात पहिले लक्षात ठेवा. तर मग विमा काय आहे? कोणत्याही पद्धतीचं आर्थिक नुकसान झालं, एखादे आकस्मिक संकट आलं, तर त्यापासून बचाव होण्यासाठी जे साधन आहे त्याला म्हणतात विमा. याचाच अर्थ फायदा होण्यासाठी कधीही विमा घेतला जात नाही, तर कोणतेही प्रकारचं नुकसान असेल त्यापासून संरक्षण करण्यासाठी विमा घेतला जातो. विमाधारक म्हणजेच पॉलिसी होल्डर जो विमा घेतो आणि विमा संस्था मग ती इन्शुरन्स कंपनी असते, यांनाच विमा हमीदार सुद्धा म्हणतात. मग या दोघांमध्ये एक करार होतो, याला म्हणायचं इन्शुरन्स पॉलिसी. या करारामध्ये सर्व मुद्दे घातलेले असतात. उदाहरणार्थ जी विमा संस्था आहे त्यांच्यातर्फे काही मुद्दे असू शकतील आणि विमाधारक याच्या सोयीसाठी याची संपूर्ण माहिती या विमा योजनेच्या कागदपत्रांमध्ये दिलेली असते. म्हणूनच हे कागदपत्र अतिशय योग्य रीतीने आणि काळजी घेऊन वाचणे आवश्यक असते. या पॉलिसीप्रमाणे जो विमाधारक असतो, पॉलिसी होल्डर असतो, त्याने इन्शुरन्स कंपनीला म्हणजे विमा संस्थेला वेळच्या वेळी एक ठराविक रक्कम द्यायची असते. विमा या योजना जी असते विम्याची, यामध्ये किंवा या पॉलिसी डॉक्युमेंटमध्ये काही मूलभूत संज्ञा आहेत. या संज्ञा कोणत्या आहेत त्या आपण आधी समजून घेऊया, मगच आपल्याला समजेल की कशा पद्धतीने विमा आणि विमा योजना या लागू केल्या जातात. यातली पहिली आहे विमाधारक म्हणजेच पॉलिसी होल्डर. जी व्यक्ती पॉलिसी घेते आणि पॉलिसी घेण्यासाठी ठराविक रक्कम इन्शुरन्स कंपनीला देण्याचं मान्य करते, ती असते विमाधारक. त्यामुळे नुकसानीपासून या व्यक्तीला संरक्षण मिळते. दुसरी संकल्पना आहे विमा हमीदार. चित्रामध्ये बघू शकता, म्हणजेच इन्शुरन्स कंपनी. विमाधारकाबरोबर विमा करणारी जी संस्था असते त्यांना म्हणायचं विमा हमीदार, अर्थातच इन्शुरन्स कंपनी. तोटा झालाच तर नुकसान भरपाई देणारी ही संस्था आहे. जीवन विमा जो असतो म्हणजेच लाईफ इन्शुरन्स, ते देणाऱ्या संस्थेस आश्वासक असं एक वेगळं नाव आहे. तुम्हाला वैकल्पिक प्रश्नामध्ये कदाचित हे विचारलं जाऊ शकतं. पुढील संज्ञा आहे विमा हप्ता. यालाच म्हणायचं इन्शुरन्स प्रीमियम. म्हणजे जो करार झालेला आहे त्या कराराप्रमाणे विमाधारक विमा कंपनीला, इन्शुरन्स कंपनीला एक ठराविक मोबदला नियमितपणे देण्याचे मान्य करतो, त्यालाच म्हणायचं विम्याचा हप्ता म्हणजेच इन्शुरन्स प्रीमियम. पुढील संज्ञा आहे योजना दस्तऐवज. आता हे दस्त कोणते आहेत, हे कागदपत्र कोणते आहेत? जो काही करार या दोघांमध्ये झालेला आहे तो म्हणजे हे दस्तऐवज, यालाच म्हणायचं इन्शुरन्स पॉलिसी. तुम्ही चित्रामध्ये बघू शकता, पॉलिसी होल्डर कागदपत्र खूप व्यवस्थित वाचत आहे, कारण त्याच्यामध्ये अनेक अटी आणि शर्ती नमूद केलेल्या असतात. हा विमा करार योग्य पद्धतीने सांभाळून ठेवणे आवश्यक असते. पुढील संज्ञा आहे दावा म्हणजेच क्लेम. क्लेम कधी केला जातो? जेव्हा एखादं नुकसान होईल त्यावेळी त्या नुकसानाची भरपाई याची मागणी जी केली जाते त्यालाच म्हणायचं इन्शुरन्स क्लेम. मग ही मागणी कोण करणार आहे? विमाधारक हा विमा कंपनीकडे म्हणजे विमा संस्थेकडे ही मागणी करणार आहे. आपण दुसऱ्या चित्रामध्ये बघू शकतो, एका व्यक्तीचा ऍक्सिडेंट झालेला आहे, त्याच्या हाताला प्लॅस्टर आहे आणि दुसऱ्या हाताने तो हेल्थ इन्शुरन्स या कंपनीकडे नुकसानीची भरपाई मागणी करत आहे. यालाच म्हणायचं इन्शुरन्स क्लेम. पुढची संज्ञा आहे विषय बाब. म्हणजेच काय? ज्या गोष्टीसाठी विमा घेतला जातो त्याला म्हणायचं विषय बाब म्हणजेच सब्जेक्ट मॅटर. पहिल्या चित्रामध्ये आपण बघितलं तर हेल्थ इन्शुरन्स घेतला गेलेला आहे कुटुंब प्रमुखाकडून. हा कोणासाठी घेतलेला आहे? त्याने कुटुंबातल्या व्यक्तींसाठी म्हणजे नातेवाईकांसाठी. म्हणून हेल्थ इन्शुरन्सच्या या पहिल्या चित्रामध्ये कुटुंबाचे सर्व सदस्य ज्यांच्यासाठी विमा घेतला असेल ते झाले विषय बाब म्हणजे सब्जेक्ट मॅटर.
दुसरं चित्र बघूया. यामध्ये कार इन्शुरन्स म्हणून लिहिलेलं आहे. इथे कार जी ठेवलेली आहे तिथे, या कारसाठी जो इन्शुरन्स, खेळण्यातल्या नाही खऱ्या-खुऱ्या कारसाठी जो इन्शुरन्स घेतला जाईल, त्यावेळी कार म्हणजेच विषय बाब, ज्या गोष्टीसाठी इन्शुरन्स घेतलाय ते म्हणजे विषय बाब, ज्यासाठी विमा उतरवला जातो. मग ते एखादे आयुष्य असेल आपल्या नातेवाईकांचं, जीवन विमा असेल, मालमत्ता असेल, कुठल्याही पद्धतीचं माल किंवा वस्तू असेल किंवा जहाज असेल, या सर्वांना त्या त्यावेळी म्हणलं जातं विषय बाब. आता आपण विम्याची तत्वे शिकणार आहोत. याची नोंद घ्या, कदाचित हा प्रश्न तुम्हाला 8 मार्काच्या उत्तरासाठी येऊ शकतो. तर चला तर मग शिकूया. विम्याचं पहिलं तत्व आहे परमोच्च विश्वासाचे तत्व, म्हणजेच अत्यंत चांगल्या विश्वासाने केलेल्या गोष्टी. विमा योजना ही दोन व्यक्तींमध्ये असलेला करार आहे. या दोन्ही पक्षांना एकमेकांबद्दल पूर्ण विश्वास असणं आवश्यक आहे. विमाधारक आणि विमा कंपनी यांनी एकमेकांना सर्व गोष्टी स्पष्टपणे, पूर्णपणे आणि अतिशय योग्यपणे सांगायला हव्यात. मग आता या गोष्टी कोणत्या असतील बरं? विमाधारक जेव्हा विमा कंपनीबरोबर कोणताही करार करतो, त्या कराराच्या वेळी, अर्थात हा करार असणारे विमा घेण्यासाठी, त्यावेळी ज्या गोष्टींसाठी तो विमा घेत आहे त्या गोष्टीची संपूर्ण स्पष्ट आणि अचूक माहिती त्याने विमा कंपनीला द्यायला हवी. उदाहरणार्थ, विमाधारक हा त्याच्या नातेवाईकांसाठी जर जीवन विमा योजना घेत असेल तर त्या नातेवाईकांच्या तब्येतीची पूर्ण माहिती, त्यांना असलेले कोणतेही आजार, मग ते मधुमेह असेल, उच्च रक्तदाब असेल किंवा इतर कोणतेही, अशी संपूर्ण माहिती अत्यंत अचूकपणे आणि खऱ्या अर्थाने ती विमा कंपनीला द्यायला हवी. त्याच पद्धतीने विमा कंपनीने कराराच्या अटी व शर्तींशी संबंधित माहिती प्रदान करणं आवश्यक आहे. या अटी शर्ती कोणकोणत्या असतील त्या संपूर्णपणे विमा योजनेच्या कागदपत्रांमध्ये लिहिलेल्या असतात. त्यामुळं त्या अत्यंत योग्यपणे नमूद करणं आवश्यक आहे. ही पूर्ण योग्य आणि स्पष्ट माहिती जर दिली तरच तो करार खऱ्या अर्थाने परमोच्च विश्वासाचे तत्व याप्रमाणे होतो. आणि ती जर माहिती दिली नाही तर विमाधारक आणि विमा कंपनी यांच्यामधला हा करार मोडला जाऊ शकतो. म्हणूनच त्यांच्यामधला विम्याचा दावा हा फेटाळला जाऊ शकतो. त्यामुळे पहिलं तत्व परमोच्च विश्वासाचे तत्व पाळणे अत्यंत आवश्यक आहे. दुसरं तत्व आहे विमा हिताचे तत्व. आपण चित्रामध्ये बघू शकतो, दोन मित्र बसलेले आहेत, त्यांच्यामध्ये चर्चा चाललेली आहे. एक मित्र दुसऱ्याला म्हणतोय की मी तुझ्यासाठी विमा घेतो, परंतु अशा पद्धतीने विमा घेण्यास परवानगी नाहीये. यालाच म्हणायचं विमा हिताचे तत्व. विमा हिताचे तत्व म्हणजे विषय बाबींमध्ये विमाधारकाचे असलेले आर्थिक हित किंवा इतरही हित, मग ते नातेवाईक असतील तर त्याच्यामध्ये आर्थिक हितापेक्षाही त्यामध्ये नातेसंबंध हे जास्त महत्वाचे असतात. त्यामुळे असं कोणत्या तरी पद्धतीचं नातं आणि विमा हिताचं तत्व त्या ठिकाणी असायला हवं. विमाधारकास विम्याच्या विषयावर, म्हणजे जो काही सब्जेक्ट आहे, उदाहरणार्थ त्याने जर त्याच्या गोदामातील धान्यांवर किंवा वस्तूंसाठी विमा घेतला तर तो निश्चितपणे योग्य आहे, कारण तो त्या वस्तूंचा मालक आहे. म्हणजे असं कुठल्याही पद्धतीचं नातं, आर्थिक किंवा इतर, तिथे असणं आवश्यक असतं. त्यामुळे तो सहजपणे त्या गोदामासाठी अथवा त्यातील चीज वस्तूंसाठी विमा उतरवू शकतो. जर विषय वस्तू नसेल आणि तरीही त्याने जर विमा घेतला तर त्याला आर्थिक नुकसान होऊ शकतं. उदाहरणार्थ, मित्राच्या गोदामातल्या वस्तूंसाठी जर त्याने विमा घेतला आणि दुर्दैवाने तिथे जर नुकसान झालं तर ते जे पैसे मिळणार आहेत ते निश्चितपणे याला मिळणार नाहीयेत, विमाधारकाला. म्हणूनच हे तत्व पाळणं अत्यंत आवश्यक आहे आणि हे तत्व सर्व प्रकारच्या विमा करारांना लागू आहे. म्हणजे जीवन विमा असेल किंवा अग्नी विमा असेल, या सर्व प्रकारांच्या विमा करारांना हे तत्व लागू पडतं. हे लक्षात ठेवा, कारण हेही वैकल्पिक प्रश्नामध्ये विचारलं जाऊ शकतं. जीवन विमा जो असतो तो विमाधारक त्याच्या नातेवाईकांच्या आयुष्यासाठी किंवा स्वतःसाठी सुद्धा घेऊ शकतो. अग्निशामक आणि सागरी विमा जो असतो हा वस्तू, मालमत्ता इत्यादींसाठी घेतला जातो. असं आहे हे विमा हिताचे तत्व. तिसरं तत्व आहे नुकसान भरपाईचे तत्व. विमाधारकाला नुकसान होण्याआधी तो ज्या आर्थिक स्थितीमध्ये होता
त्या स्थितीमध्ये परत नेण्याचं कार्य ही इन्शुरन्स कंपनी करते, म्हणजेच विमा कंपनी करते. कोणत्या परिस्थितीत नेणार आहे? जिथे तो पूर्वी होता, जेव्हा नुकसान झालेलं आहे त्याच्या आधी तो जिथे होता त्या ठिकाणी. आता हे तत्व अग्नी, सागरी आणि सर्वसाधारण विम्यास लागू आहे, पण हे तत्व जीवन विम्यास लागू नाही. याच्यावरती तुम्हाला चूक का बरोबर हे कारणांसह विचारलं जातं. तर त्यामुळे याचं उत्तर अत्यंत शांतपणे लिहिणे आवश्यक आहे. त्यासाठी समजून घ्या. का बरं लागू नाहीये हे जीवन विम्यासाठी? कारण कुठल्याही व्यक्तीचा जीव गेला, जीवितहानी झाली, तर आपण ते जे मोजमाप आहे ते कधी सुद्धा पैशामध्ये करू शकत नाही, आर्थिकदृष्ट्या करू शकत नाही. म्हणूनच हे तत्व नुकसान भरपाईचं आहे आणि म्हणून आपण जीवन विम्यास हे तत्व लागू होत नाही. एखाद्या विमाधारकाचा मृत्यू झाला तर त्याच्या नामनिर्देशित व्यक्तीला नुकसान भरपाईची म्हणजे त्या जीवन विम्याची रक्कम दिली जाते. ह्या रकमेमुळे आपण पुन्हा त्या नामनिर्देशित व्यक्तीला पुन्हा पूर्वीच्या ठिकाणी नाही नेऊ शकत, कारण विमाधारकाचा मृत्यू झालेला असतो. मग अशा वेळी त्याच्या भविष्यासाठी काही योजना म्हणून ही तरतूद उपयोगी पडते. या तत्वानुसार विमा कंपनी विमाधारकाला नुकसान भरपाई करण्यासाठी सहमत असते. म्हणजेच जेव्हा इन्शुरन्स प्रीमियम भरला जातो त्यावेळी नुकसान भरपाई करण्यासाठीची तयारी विमा कंपनी दाखवते. नुकसान भरपाईची रक्कम किंवा ही विमा राशी किंवा नुकसान जे काही कमी असेल यापैकी तेवढ्याच रकमेला मर्यादित असते, म्हणजे लागू असते. उदाहरणार्थ, एखादं नुकसान झालेलं आहे, विम्याची रक्कम होती 1,00,000 रुपये आणि नुकसान झालेलं आहे 50,000चं. मग आता विम्याची रक्कम आहे 1,00,000 आणि प्रत्यक्ष नुकसानाची रक्कम आहे 50,000. कोणती रक्कम दिली जाईल बरं विमा कंपनीकडून? ती असणार आहे 50,000. कारण विमा रक्कम किंवा प्रत्यक्ष झालेलं नुकसान यापैकी जे सर्वात कमी असेल तेवढीच रक्कम दिली जाते. उदाहरण दुसरं घेऊ आपण. विमा रक्कम आहे 1,00,000 आणि नुकसान झालेलं आहे 1,50,000. या ठिकाणी कोणती रक्कम दिली जाईल? तर 1,00,000ची जी विमा रक्कम कमी आहे ती दिली जाईल. तुमच्या संकल्पना लक्षात आली असेल. पुढील आहे चौथं तत्व, प्रत्यासन किंवा अधीनतेचे तत्व. आपण थोडंसं सोपं करूया हे. यालाच म्हणायचं मालकी अधिकाराचे हस्तांतरण. आपला जो मालकीचा अधिकार आहे एखाद्या वस्तूवरचा तो दुसऱ्या कुणाला देणार. आता हा कोणाला देणार आहे? तर विमाधारक हा विमा कंपनीला हा अधिकार देणार आहे. का देणार आहे ते आपण बघूया. हे जे तत्व आहे हे नुकसान भरपाईच्या सर्व करारांवर लागू आहे, पण हे तत्व जीवन विम्यास लागू नाही. धारकाच्या मालमत्तेच्या नुकसानीमुळे झालेल्या नुकसानाची भरपाई मिळाल्यावर त्या मालमत्तेच्या मालकीचा संपूर्ण हक्क विमा कंपनीकडे जातो. म्हणजे काय? एखादं वाहन आहे, एखादी स्कूटर आहे विमाधारकाची, त्याने त्याच्यासाठी विमा घेतलेला होता. दुर्दैवाने अपघात झाल्यामुळे त्या स्कूटरचे अनेकसा भाग हा वापरता येणार नाहीये. विमा कंपनीकडून नुकसान भरपाई म्हणून विमाधारकाला काही ठराविक रक्कम देण्यात आली, ज्यामध्ये त्याने नवीन स्कूटर विकत घेतली. आता या जुन्या स्कूटरमधले काही भाग वापरता येऊ शकतात, ज्याला आपण स्क्रॅप म्हणूया किंवा भंगारमध्ये जी दिली जाते तशा पद्धतीने. पण मग आता जर विमाधारकाला पूर्ण रक्कम मिळालेली आहे नुकसान भरपाईची विमा कंपनीकडून, तर मग ती जी जुनी स्कूटर आहे ज्याचा ऍक्सिडेंट झालेला होता त्या स्कूटरचा मालकी हक्क हा विमा कंपनीकडे जातो. हे लक्षात घ्या. म्हणजेच ज्याच्यासाठी नुकसान भरपाई मिळालीये त्या वस्तूचा मालकी हक्क विमा कंपनीकडे. पण हे तत्व जीवन विम्याला म्हणजे व्यक्तींसाठी लागू नाही. हे तत्व तेव्हाच लागू होतं जेव्हा नुकसान झालेल्या घटनेनंतर खराब झालेल्या मालमत्तेचं कोणतं तरी मूल्य असेल, म्हणजे थोडीफार रक्कम त्यातनं वसूल करणं शक्य आहे. अशाच वेळी हे तत्व लागू होतं. पुढील 5वं आहे योगदानाचे तत्व. तुम्ही चित्रामध्ये बघू शकता 3 वेगवेगळ्या व्यक्ती आहेत. या व्यक्ती कोण आहेत? या विमा कंपन्या आहेत. या तिघांनी यामध्ये स्वतःचा वाटा ठरवून घेतलेला आहे. हेच तत्व म्हणजेच योगदानाचं तत्व. हे तत्व नुकसान भरपाईच्या सर्व करारांवर लागू आहे. आता विमाधारक समान जोखीम किंवा विषयासाठी एकापेक्षा जास्त विमा योजना घेतो. उदाहरणार्थ, एखाद्याचं घर आणि त्याची किंमत खूपच मोठी आहे
आणि या मोठ्या रकमेसाठी कोणतीही एक इन्शुरन्स कंपनी म्हणजे विमा कंपनी त्याला विमा देऊ शकत नाही किंवा देऊ इच्छित नाही. अशा वेळी हा 2 किंवा 3 विमा कंपन्यांकडून त्याच मालमत्तेसाठी विमा घेतो. जेव्हा प्रत्यक्ष नुकसान होतं त्यावेळी ते नुकसान एखादी विमा कंपनी देते, नुकसान भरपाई देते किंवा 3ही कंपन्या ज्यांनी विमा दिलेला आहे, या 3ही कंपन्या त्यामध्ये वाटणी करून त्या पद्धतीने नुकसान भरपाई विमाधारकास देतात. पण लक्षात ठेवा, परत एकदा या अशा पद्धतीने दिलेल्या नुकसान भरपाईमध्ये सुद्धा जी वास्तविक रक्कम आहे, जे खरं नुकसान झालं आहे, त्या रकमेपेक्षा जास्त रक्कम विमाधारकास मिळत नाही. पुढील तत्व आहे 6. नुकसान कमी करण्याचे तत्व. आता नुकसान कमी करण्याचे तत्व. जेव्हा कोणतीही विमा योजना घेतली जाते त्यावेळी सर्वात मोठी जबाबदारी विमाधारकाकडे असते. त्याने जरी विमा मिळालाय म्हणून त्या मालमत्तेसाठी कोणताही निष्काळजीपणा करायचा नाहीये. उदाहरणार्थ आपण चित्रामध्ये बघूया. एक मालमत्ता आहे, घर आहे आणि त्यासाठी अग्नीची विमा योजना या मालकाने घेतलेली आहे, विमाधारकाने घेतलेली आहे. आता विमा घेतला म्हणून त्याने या प्रॉपर्टीकडे दुर्लक्ष करायचं नाहीये. त्या प्रॉपर्टीचं सर्व बाजूने संरक्षण करण्याची जबाबदारी त्याची आहे. मग यासाठी तो सीज फायर किंवा आग विझवण्यासाठीचे दुसरे कोणते तंत्र, ते जर गोदाम असेल तर तिथे कोणत्या तरी सिक्युरिटी गार्डची, वॉचमनची नेमणूक अशा पद्धतीने तो गोष्टी करू शकतो. म्हणजेच जरी विमा घेतला, नुकसान झाल्यास नुकसान भरपाई मिळणार असली तरी सुद्धा नुकसान होऊ नये याची काळजी विमाधारकाने घ्यायची आहे. आणि त्या संदर्भातली कागदपत्र किंवा पुरावे जेव्हा खरंच नुकसान होतं ना त्यावेळी त्याने विमा कंपनीला सादर करायचं असतं. त्यामुळेच हे तत्व, नुकसान कमी करण्याचे तत्व हे अत्यंत लागू आहे. अजून एक वेगळं उदाहरण घेऊ. एखाद्या गोदामासाठी एखाद्या मालकाने विमा योजना घेतलेली आहे, अग्नीची विमा योजना घेतली आहे. दुर्दैवाने तेथे आगीमुळे हानी झालेली आहे, तिथल्या वस्तूंनाचं नुकसान झालेलं आहे. अशा वेळी जेव्हा या मालकाला, विमाधारकाला कळलं की तिथे आग लागली आहे, त्याने ताबडतोब फायर ब्रिगेडला फोन करून आग विझवण्यासाठी काही योग्य ती पावलं घ्यायला हवीत. त्या संदर्भातले सर्व पुरावे जेव्हा पुढे इन्स्पेक्शन होतं नुकसान भरपाई देण्यासाठी त्या वेळी द्यावे लागतात. म्हणजे अशा रीतीने मालमत्तेचं रक्षण करणं आणि संभाव्य नुकसान टाळणे ही विमाधारकाची जबाबदारी असते आणि त्यासाठी त्याने आवश्यक ती पावले उचलायला हवीत. पुढील तत्व आहे निकटतम किंवा सर्वसाधारण म्हणजे सर्वात जवळचं कारण तत्व. आता आपण चित्र बघू शकतोय. चित्र एक आहे, एका इमारतीला आग लागली आणि दुसरीकडे एक चोर आहे, त्याच इमारतीतून तो वस्तू चोरून घेऊन जात आहे. आता जेव्हा एकापेक्षा जास्त कारणांमुळे नुकसान होतं, जसं इथे झालंय, एक आगीमुळे आणि दुसरं चोरीमुळे, त्यावेळी विमा कंपनी नुकसान भरपाईची रक्कम ठरवण्यासाठी या नुकसानीचे सगळ्यात जवळचे कारण विचारात घेते. मग आता हे जर आगीचं असेल कारण, या विमा योजनेमध्ये लिहिलेलं, एखाद्या वस्तूसाठी, एखाद्या जागेसाठी समजा अग्नीचा विमा घेतलेला असेल, अग्निसुरक्षा विमा, आणि त्या ठिकाणी आग लागली आहे, तर जर विमा योजनेमध्ये ही आगीचं कारण असेल पण ती आग शॉर्ट सर्किटमुळे लागली असेल किंवा एखाद्या सिलेंडरच्या स्फोटामुळे लागलेली असेल, तर यावेळी जे जवळचं कारण आहे, जे या योजनेमध्ये लिहिलेलं आहे, विमा योजनेमध्ये, ते गृहीत धरलं जातं आणि त्या आधारे विमा कंपनी मालमत्तेची नुकसान भरपाई विमाधारकाला देते. आता सगळीच कारणं नुकसानीची कधीही योजनेमध्ये लिहिलेली नसतात. त्यामुळे अशा परिस्थितीत जेव्हा गोंधळाचं वातावरण होऊ शकतं, तिथे सर्वात जवळचं जे कारण आहे ते शोधलं जातं आणि त्यातल्या त्या जवळील कारणासाठी विमा उतरवला गेला असेल तर निश्चितपणे विमा कंपनी नुकसान भरपाई देते. आणि त्याच्या उलट जर असं कोणतंही जवळचं कारण त्यामध्ये लिहिलेलं नसेल तर मात्र विमाधारकास नुकसान भरपाई मिळत नाही. आता आपण बघूया विम्याचे प्रकार. मुख्यत्वे 3 प्रकार आहेत: लाईफ इन्शुरन्स, मरीन इन्शुरन्स आणि फायर इन्शुरन्स. लाईफ म्हणजे जीवन विमा, मरीन म्हणजे सागरी विमा आणि फायर म्हणजे अग्निसुरक्षा विमा.
यातील सर्वात पहिला आहे जीवन विमा. जीवन विमामध्ये आपण चित्रामध्ये बघू शकतो, एक फॅमिली आहे, एक कुटुंब आहे आणि या कुटुंबांचं संरक्षण जीवन विमा योजनेखाली केले गेलेलं आहे. आता हा जो जीवन विमा आहे, हा विमाधारक आणि विमा कंपनीमधील करार आहे, जसे इतर करार असतात. यासाठी एक ठराविक रक्कम विमा हप्ता विमाधारक भरण्यासाठी बांधील असतो. ठराविक मुदतीच्या समाप्तीनंतर किंवा विमाधारकाचा किंवा त्या विषयाचा मृत्यू झाला तर त्यानंतर विमा रक्कम विमाधारकाला किंवा वारसांना दिली जाते. आता हे लक्षात घ्या, जेव्हा जीवन विमा घेतला जातो तेव्हा मिळणारी विम्याची रक्कम ही मृत्यूनंतर किंवा एका ठराविक मुदतीच्या समाप्तीनंतर वारसांना किंवा विमाधारकाला दिली जाते. जीवन विम्याचे काही प्रकार आहेत, ते कोणकोणते ते आपण आता बघूया. जीवन विम्याचा पहिला प्रकार आहे संपूर्ण जीवन विमा म्हणजे होल लाईफ पॉलिसी. या पॉलिसी अंतर्गत एखादी व्यक्तीचा संपूर्ण जीवनाचा विमा उतरवला जातो. विमाधारकाला विमा काढलेली व्यक्ती जिवंत असेपर्यंत, म्हणजेच ज्या व्यक्तीसाठी विमा घेतलेला आहे ती जिवंत असेपर्यंत नुकसान भरपाई मिळू शकत नाही. विम्याचा हप्ता जो असतो तो साधारणपणे कमी असतो, कारण हा आयुष्यभरासाठी हा जीवन विमा घेतला गेलेला असतो. त्यामुळे विमाधारकाच्या मृत्यूनंतर जो नामनिर्देशित जी व्यक्ती आहे किंवा मृत पॉलिसी धारकाचा जो कायदेशीर वारसदार असेल त्यांना हे पैसे दिले जातात. दुसरी आहे एंडॉवमेंट पॉलिसी म्हणजेच एंडोमेंट विमा. आता ही पॉलिसी काय आहे? या पॉलिसी अंतर्गत विमा विशिष्ट कालावधीसाठी घेतला जातो. बोनस सकट विमा रक्कम विमाधारकाच्या मृत्यूच्या नंतर किंवा विशिष्ट कालावधीची मुदत संपल्यानंतर विमाधारकास दिली जाते. मग अशा पद्धतीची पॉलिसी का घेतली जाते बरं? साधारणतः पालक त्यांच्या मुलांसाठी अशा पद्धतीची पॉलिसी घेतात, विमा योजना घेतात. उदाहरणार्थ एखाद्या अपत्याच्या जन्मानंतर 15 ते 20 वर्षासाठी अशी विमा पॉलिसी घेतली जाते आणि मग त्या बाळाच्या भविष्यासाठी त्याच्या शिक्षणासाठी काही ठराविक तरतूद यामध्ये केली जाते आणि त्यावेळी हे पैसे विमाधारकाला मिळतात जे तो वापरू शकतो. म्हणूनच याला म्हणायचं एंडॉवमेंट इन्शुरन्स पॉलिसी, जी एका विशिष्ट कालावधीसाठी घेतलेली असते. आता या पॉलिसीमध्ये ती 15 वर्षाची असेल, 20 वर्षाची असेल किंवा कशीही, यामध्ये बोनस सकट विमा रक्कम विमाधारकाला मिळते. त्यामुळे एका पद्धतीने हे बचतीचा सुद्धा फायदा देते. तिसरी आहे मुदत विमा पॉलिसी म्हणजेच टर्म इन्शुरन्स प्लॅन. आता मुदत विमा म्हणजे काय? मुदत विमा सुद्धा विशिष्ट कालावधीसाठी घेतला जातो. सर्व विमा पॉलिसींमध्ये मुदत विमा पॉलिसीचा विमा हप्ता हा अतिशय कमी असतो. विमा पॉलिसीच्या कालावधीसाठी प्रीमियम निश्चित केला जातो आणि तो कधीही बदलत नाही, तो ठरलेला असतो आणि ठराविक रक्कम ठराविक काळासाठी विमाधारकाने भरायचीच असते. समजा विमाधारकाचा किंवा जे विषय आहे त्याचा अकाली मृत्यू झाला तर जी लाभार्थी व्यक्ती आहे त्यांना विमा कराराच्या अटींमध्ये नमूद केलेली लाभाची रक्कम मिळते. पुढील आहे क्रमांक 4 वार्षिक विमा पॉलिसी. विमाधारकास ठराविक कालावधीत एक रकमी किंवा हप्त्यांमध्ये विमा हप्ता भरावा लागतो, म्हणजेच इन्शुरन्स प्रीमियम भरावा लागतो. विमाधारकास ठराविक कालावधीनंतर ठराविक तारखेपासून आयुष्यभर किंवा निश्चित वर्षांसाठी म्हणजे 10 वर्ष, 15 वर्ष, 20 वर्ष याच्यासाठी ती रक्कम याची परतफेड मिळते. ही निवृत्ती योजनेप्रमाणे किंवा पेन्शन पेमेंट या योजनेप्रमाणे आहे. म्हणजेच काय? एखादी एक रकमी, समजा एखाद्या व्यक्तीने 20 लाख रुपये एखाद्या या योजनेमध्ये गुंतवले तर त्याला ठराविक कालावधीनंतर म्हणजे 5 वर्ष किंवा 10 वर्ष जसा करार असेल त्याप्रमाणे त्या काळानंतर त्याला एक ठराविक रक्कम दर महिन्याला मिळत जाते. अर्थातच यालाच म्हणायचं पेन्शन पेमेंट. म्हणजे एखाद्या निवृत्ती योजनेप्रमाणे त्याची रक्कमही सुरक्षित राहते आणि दर महिन्याला त्यांना त्याच्या भविष्यकाळासाठी उपयुक्त असे पैसेही मिळत जातात. 5वी आहे पैसे परतफेड विमा पॉलिसी म्हणजेच मनी बॅक पॉलिसी. मनी बॅकचा अर्थ काय? एखाद्या व्यक्तीला अनेक प्रश्न पडलेले असू शकतात. आपण बघू शकतोय चित्रामध्ये हे प्रश्न असतात पुढील आयुष्यासाठी.
त्याला अनेक गोष्टी करायच्यात. घर घ्यायचंय, गाडी घ्यायची आहे, मुलांच्या शिक्षणाचा खर्च करायचा आहे आणि भविष्याची चिंताही आहे. मग आता या पॉलिसी अंतर्गत त्याने जर विमा रक्कम, ठराविक विमा रक्कम, इन्शुरन्स रक्कम विमा कंपनीला दिली, तर त्याला ठराविक काळानंतर काही उत्पन्न मिळते. म्हणजेच 20 वर्षाची पॉलिसी असेल, तर 5 वर्षाने काही रक्कम, 10 वर्षाने काही रक्कम अशी त्याला मिळत जाते आणि त्या वेळी लागणाऱ्या गरजांसाठी तो हे पैसे वापरू शकतो. विशेषतः विद्यार्थ्यांसाठी किंवा मुलांसाठी पालकांकडून ही पॉलिसी घेतली जाते. समजा विमाधारकाचा मृत्यू झाला, तर त्याच्या कायदेशीर वारसांना विम्याची संपूर्ण रक्कम दिली जाते. सामान्यतः ही मनी बँक पॉलिसी 4 प्रकारच्या कालावधींसाठी असते. 12 वर्ष, 10 वर्ष, 20 वर्ष, 25 वर्ष इत्यादी. नमस्कार विद्यार्थी मित्र-मैत्रिणींनो, आज आपण विमा म्हणजे काय हे बघितलं. विम्याची तत्वेही शिकलो, जी 7 आहेत आणि जीवन विम्याचे प्रकार शिकायला सुरुवात केलेली आहे. यातले 5 प्रकार आज आपण पूर्ण केले. उर्वरित प्रकार आणि पुढील मुद्दे पुढच्या तासिकेमध्ये बघू. धन्यवाद.